माझ्यामुळे लागलं तुला. रडू नका. माझ्यामुळे लागलं तुला. काय नाही. आत्ता हळूहळू आत्ता हळूहळू बाईक हळू चालवली असतीस ना हे झालं नसतं मित्रा. कळतंय का? ओ दादा तुम्ही पण हळू. हॉस्पिटल आहे. अहो पण ह्याला नको कळायला. हो बरोबर आहे. हेल्मेट आहे. हे हेल्मेट आहे ते कुठे डोक्यात नाही घालायचं, बाईकला लावायचं आरशाला. आरशा वाचला डोकं फुटलं मूर्ख कुठला. सांगितलंय सगळ्यांनी हेल्मेट घाला घाला तरी नका घालू. मूर्ख कुठले. मी ब्रेक दाबला ना म्हणून वाचलास तू. म्हणून आज तुझ्या बाजूला डॉक्टर उभा आहे ना तर डेड बॉडीच्या बाजूला आहे ना नातेवाईक उभे असले असते आता. कसं बोलताय तुम्ही? शांत प्लीज. त्याला काही झालं असतं ना मी जेलमध्ये गेलो असतो. बाईक आणि गाडीच्या ऍक्सिडेंट मध्ये चूक कोणाची आहे? गाडीवाल्याची ना. नाही बाईकवाल्यांनी काही करू दे, चुकीचा गाडीवालाच ठरतो. नाही बरोबर बोलून राहिली तुम्ही. मग काय ना कार आणि बाईकची धडक झाली ना बऱ्याच लोकांना काय वाटतं की जो कारवाला आहे ना तो माझ्यावर आहे, श्रीमंत आहे, तर मग त्याला दोपटून काढतात. नाही माझ्या चेहऱ्याकडे बघूनच मी माजुरडा वाटतो. मी चालत असेल तरी मी माजुरडाच आहे. नाही बोलण्यावरून वाटत तसं काही नाही. सगळं माझ्यामुळे झालं. नाही शांत काहीच नाही झालंय मला तुझ्या. शांत मी खरंच माफी मागतो. मला माहित आहे माझी चूक आहे. माझा गाडीवरचा कंट्रोल वाईज हल्ला मला माहित आहे. हलणारच ना कंट्रोल. वाईच हल्ला आणि हलणारच कंट्रोल. काय करतो ते? आमच्या काही गर्लफ्रेंड नाहीत का? हा मिठाच काय मारतायत मागणं, इथे मानेवर पप्पीच काय देताय, इथे कानच काय चावतायत. हा असा काय करतोय? काय चाललंय तुमचं? डोळे बंद करते ही मागणं. बरं तुला रागवत पण नाहीये. हा हसतोय दात काढतोय वगैरे करतोय. समोर कुणी नव्हतं मग मी कुठून काय वरून आलो का? आणि ही ओढणी अशी बिशी घेऊन चालली त्याच्या डोक्यावर. काय करत होतात? हे प्रेम आहे? हे फिल्मचं शूट करत होतात वाटत होतं मला. नाही कसला फिल्मचं शूट? व्हॅलेंटाईन डे ला सुटलेले असतात ते नुसते. प्रेमाला जसा ऊत येतो तुमच्या असं वाटतं यांनी प्रेम केलेलं आहे. आम्ही कधी प्रेमच केलं नाही ना. बोला म्हणा नाही लाज आणि बाटोड म्हणत मला 10 रुपये. जा ना बाबा जा. कशाला फ्रस्ट्रेशन काढताय? जा. हा फोन कोणाचा आहे? हा घ्या. आईचा फोन आलेला, त्यांना कळवलंय मी. दोघंही ऍडमिट आहात इथे. येत आहेत त्या. कशाला सांगितलं म्हणजे काय वाऱ्यावर सोडून जाणार का मी तुला? सांगाल तसं नाही हो. त्यांना आहे का नाही आमच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच माहित नाही. आणि तिला जर कळलं ना दोघांना कापून टाकेन आम्हाला. अरे पण आता मला काय स्वप्न पडलं होतं त्यांना माहित नाही असं? माझा ऐक. आई यायच्या तिथनं सुटका नाही तर तिला कळलं तर वाट लागेल. आई बरं आहे मी. आई बरं आहे मी. कुठं लागलं बया? कुठं पडला? कुणाची नजर लागली? हाय बरं आहे. काय झालं? हळू 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 हळू. आहे बरं आहे बरं आहे. तू इथं काय करतेस? हे गाडीवर होतं का तुझ्या? नाही. आयो शितले बया शंकर्या शितले. आयो तू होय. बोल कुठं होतं? मी एकटाच होतो गाडीवर. तू कशी काय इथं? तू इथं कुठं कडमडला रे? तुला काय लागलं ग? माती लागलं. हिला पण लागलं. मी इथं चालू होतो एकटा. नक्की ही नव्हती? ही नव्हती. मला फोनवर कोणतरी म्हटलं मी दोघांना घेऊन आलोय दवाखान्यात. तसं काकू मी फोन उचलला होता तुमचा. तू हा तुम्ही घेऊन आला तू? अरे काकू नाही पाया वगैरे घेऊन आला. हो. तुम्ही बोलला होतात ना मी दोघांना घेऊन आलो. ही होती का गाडीवर? हे दोघं होते? हा काय हो? कोण होतं गाडीवर? कोण होतं? सांगा ना कोण होतं? सांगा नाव. कोण होतं गाडीवर? नाही हे दोघं नव्हते. तर मग कोण होतं? हा एकटा होता. आणि माझ्या गाडीला धडकला आणि आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये आलो. तर ते कदाचित दोघांना असं काहीतरी झालं असेल. हा ऍक्सिडेंट झालेला ना. मी पण काय बोलत होतो. नव्हती ना? नाही हा एकटाच होता. पण मग शितले तुला कुठं लागलं? तुला कोण घेऊन आलं दवाखान्यात? हिला तुला कोणी आणलं ग? तुला
मग काही सुचत नाही मला. काय ग कुणा आणला इथं? मी इथं होते. इथं नव्हते. इथं कुठं आहे? मी त्या दुकानात होते. बया 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 पुढं बोल. दुकानात होते. शॉपिंग करत होते. मी काहीतरी घेत होते इकत. पैसे देत होते दुकानदाराला. तिथं मला एक आवाज आला. अयो यो यो असा आवाज आला. मग मी काय केलं, मी अशी धावत पळत आले. म्हणलं बया बया शंकर्या हित्त बया बया. मग काय केलं मी, मग मी त्याला उचलायला गेले. तो बया माझ्या अंगावर आली ना एक रिक्षा आणि मला धडकली. आणि ती रिक्षा आहे का नाही, ती रिक्षावालाच मला हित्त घेऊन आला. अयो असं झालं बाबा. आय 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 रिक्षावाली पण आजकाल आहेत का नाही, कशी बी गाडी दामटवत्यात. लय लागलं ग तुला, लय लागलं. बाबाड्या तुला लागलंय की तिथे बघ. कुणाची ग नजर लागली. हॉस्पिटल एवढंच लागलंय मला, जास्त नाही. चल तू चल. बसून घ्या. हो ताई ताई बस बसू द्या. घरी जाऊ तू. नाही नाही थांबा. हो जिबू पायाला लागलंच नाही. आहे मी पण आहे. ऐका पेशंटशी थोडं बोलू द्या. बोला. शांत छान बस. हे बघ रे भाऊ, याच्या गोळ्या आहेत ना. तिकडे काय बघतो? नाही मी आहे की. एवढा काय सुदूर बुदूर सारखा करतो रे? नाही 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 मी आहे, मी इथंच आहे. बघ या जेवणानंतर घ्यायच्या आणि 2 वेळा घ्यायच्या. 2 वेळा घ्यायच्या. किती वेळा? 2 वेळा घ्यायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, गाडी नेमन चालव बरं का. नियमन चालू. नाही तर दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये न्यूज येऊन जाईल. जोडपं गाडीवर होतं रंगात आणि जाऊन भिडलं थेट स्वर्गात. डॉक्टरच कसं जोडप कुठलं? हे काय हे जोडपं ही याच्या मागे बसली होती ना, मागे बसून कान चावत होती. काय बोलतो? नाही नाही पण ही तर दुकानात होती ना. नाही नाही गाडीवर होती ना. ते जे आहेत ना ते घेऊन आले या दोघांना. काय बोलतात? काय? नाही मी ह्याला घेऊन आलो. ह्याला पण तुम्ही तर बोलले तुम्ही दोघं आले, मग हिला कोणी आणलं? हिला रिक्षावाला घेऊन आला. रिक्षावाला. अरे आज काय करता रे? अरे तुम्ही दोघं एकत्र आले ना. एकत्र काय बोलते? मी ह्याच्याबरोबर कशाला येऊ? मी नाही ह्याच्याबरोबर आले. मी ह्याच्या आधी आलते हिथं. हा तुम्ही मला हाताला ड्रेसिंग करताना माझ्यावर फलट करत होते. अयो ही कसलं डॉक्टर आहे बघाय. अयो ही बघ कसलं डॉक्टर आहे. ही पोरींचा हातात घेतोय आणि फ्लर्ट करतोय. ती बघ तुम्ही बायाना बाटोड मारू बाटोड तोंड थांबायचं बोलणार तू. पोटांना दारू पुर आहे ना रे. हो अरे आता ड्रेसिंग करताना हातात घ्यावाच लागेल ना रे. हो भो ए दादा हरी, तुझ्या का तोंडाला साप सुंगून गेला रे. अरे तूच घेऊन आला ना रे यांना रे. मी कधी खोटं बोलत नाही. तुमच्याच तोंडाला नाक सुंगला असेल. मला आठवत आहे मी फक्त ह्यालाच घेऊन आलो एकट्याला. अरे तू का माणूस आहे का कोण आहे रे? असं का करतो रे? तू तर भलता डाफरला होता ना याच्यावर. काय? मारे रंगवून सांगत होता गाडीवर यांचे काय चाळे चालू आहे. चाळेवर जोर नका देऊ. गाडीवर जोर द्या. गाडी कलंडली म्हणून लागलं ना, चाळ्यांनी लागत नाही. आता तिने त्याच्या कान चावला पण दात सुद्धा उमटू दिलं. एवढे सराईत असतात ते. आता बघा मला खोटं पाडताय. काकू व्हॅलेंटाईन डे ला आहे ना एक अशा कला बाहेर येतात त्यांच्या. काय बोलतोय काकू ऐका बरोबर बोलतायत ते. काकू मी बोललो त्यांना एक कपल चाळे करत होतो मी बोललो, पण हा नाही, हा नव्हता. हा डिसेंट मुलगा एकटाच येत होता बाईकने. हा त्याच्या मागे वेगळी बाईक होती, त्यावरच ते कपल होतं आणि ते त्याला चिडवत होतं. आम्ही कपल, आम्ही तू एकटा असं चिडवत होतं त्याला. आणि ते असं कट मारायला गेले आणि कट मारला हा पडला. आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकटा बिचारा डिसेंट मुलगा तिकडे पडला होता. म्हटलं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा एकटा मुलगा काहीच करत नाहीये, याला हॉस्पिटलला घेऊन यावं. म्हणून मी असं झालेलं आहे. असं झालं. माझा विषयच नाही, मी एकटाच असतो ना गाडीवर. म्हणजे मी खोटं बोलतोय? हा तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही दोघे एकत्र नाही आले? नाही. म्हणजे ही तुझ्या मागे बसली नव्हती, तुझ्या कान चावत नव्हती, तुला कच्या मिठ्या मारत नव्हती. खोटं नाही बोलत कधी. कशाला मिठ्या मारू थत्तर तोंड्याला तवा? काय कमी माझ्या शंकरात मिठ्या मारायला? मारू आहे मग मिठी गप्ती का?
दिलीप कुमार पेक्षा उजवाय माझ्या शंकर्या आहे का नाही माफ कर. आणि सायरा बानू सारखी प्रिया येणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये हॅलो हा पिल्लू हा अगं मी तू कशाला येतेस हॉस्पिटलला अगं मी निघतोच आहे मी बरं आली आहेस तर ये जनरल वॉर्ड मध्ये हा आल ये बाय. काय हो तुमचं पण कोणी येत आहे का हॉस्पिटलमध्ये? माझी ती गर्लफ्रेंड येते आमचं 7वी पासून आहे ना. हा तर आज घरातली लफडी सुरू आहे घरात त्यांच्या घरातले म्हणजे बापरे बाप त्रास आहेत डोक्याला. तर आज आम्ही भेटणार होतो ठरवूनच टाकणार होतो काय ते पण तेवढ्यात हे दोघं धडकले मला आणि मग पकडलं काय बोलला तेवढ्यात हे दोघं धडकले हे दोघं मी खोटं नाही बोलत कधी. नाही हे दोघं म्हणजे आम्ही दोघं धडकलो हे दोघं धडकले आम्ही दोघं धडकलो. हे दोघं धडकले मला दुकान धडकले याला रिक्षा धडकली. नाही मला कार धडकली रिक्षा तुला धडकली दुकान बोलली रिक्षा धडकली होती आता दुकान कुठून धडकला? नाही रिक्षाच धडकली. ह्याला रिक्षा धडकली नका करू रे फालतू पण आला नुसतं बस तुम्ही. प्रिया तुला कुठे लागलं? काही नाही काही झालं अगं काही झालेलं नाहीये मला मी फिट अँड फाईन आहे. तू का रडतेस अगं नाही लागले ह्याच्यातनं काय दिसतंय तुला मग काही झालं नाहीये काही काळजी करू नकोस. आज आपण जाणार आहोत तुझ्या घरी आणि बारच उडवून टाकायचंय मी काय पटकन घालून घे म्हणजे थांब ना ओरडू नको ना व्हॅलेंटाईन डे झाला व्हॅलेंटाईन आलीच ना त्यांना भेटतो आणि आपण लगेच निघूया हा का. तुम्ही ओळखता एकमेकांना? प्रत्येक पडणाऱ्याला मी सांभाळू का मला काही दुसरे काम धंदे नाही तुम्ही कसं एकमेकांना ओळखता? माझ्या मामाची पोरगी आहे हिची भाची आहे ती कुणाशी माझं लगीन लावणार होतीस बघ ही काय करते बाहेर जाऊन हिच्याशी लगीन म्हणजे तू फोनवर जे म्हणत होता पप्पी झप्पी करणार कपल ते हे दोघं होते त्या जबर गेली तुला मारू रे या माकडीला माझ्या उरावर बसवणार होता सोय. आत्या या उंदरीपेक्षा ही माकडी लय पटीला चांगली आहे. उंदरी कोणाला बोलते का मला बोल झपरे तू तू मला मेलीस आणि तूच मला मेलीस. सासूबाई गायला जाऊन बोल सासूबाई. काकू ऐका तू तर गप्पच बस झिपऱ्या सगळे ओढून टाकीन. ओ ताई शांत व्हा. टाकल्या तू लांब अरे मी डॉक्टर आहे ना पण टाकल्या पण आहेस ना.